पाणीपट्टी दरवाढी विरोधात शिवसेनेचा महापालिकेत एल्गार, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। कोल्हापूर शहरातील प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेत आक्रमक आंदोलन छेडलं आहे। आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने शिवसैनिकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अखेर जल अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। शिवसेनेने महासभेत पाणीपट्टीत मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोप करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। या मुद्द्यावरून महापालिकेतील राजकीय वातावरण तापलेलं आहे। आमच्या घोषणा आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही ते तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे। कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार, आम्ही कर लादून निघून जाणार। पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही। पाणी दरवाढ कशाही करताय? पाणी चोरी होते, पाण्यात लिकेज किती आहे ते जर पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माथी परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ती ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या। सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे। आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे। त्यामुळं पाणी दरवाढ जी केली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे। आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हे सांगतो की तुम्ही चांगले काम करा। कोल्हापूरची जनता चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करते। ज्या पद्धतीने आयुक्त चांगले काम करल्यात त्यांनी बघितलं पाहिजे की 25,000 कनेक्शन एकाच वार्डात बेकायदेशीर आहेत। 30% पाणी फक्त जनता वापरते, 70% पाणी गळती आहे। ही वेळेला गळती थांबवा, बेकायदेशीर कनेक्शन बंद करा। ह्या जर दोन गोष्टी केल्या तर दरवाढ करण्याची गरज त्यांना भासणार नाही आहे। आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही खरोखर फिरा, प्रत्येक वार्डात ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करा। तोपर्यंत दरवाढ होऊ देणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।